तुम्हाला वेगवेगळे फायनान्शियल ॲडवायझर्स वेगळ्या SIPsचे गायडन्स देत असतात. इवन मी सुद्धा वेगळ्या SIPsचे गायडन्स देत असते की 5,000ची SIP केली तर काय, 10,000ची SIP केली, 50,000ची SIP केली तर काय होईल. आपल्या गोलनुसार, तुमच्या गोलनुसार आम्ही तुम्हाला गाईड करत असतो. पण मग हे करत असताना मला काही लोकांच्या कमेंट्स आल्यात की मॅम आमची सॅलरी 20,000 25,000च आहे किंवा 10,000 15,000च आहे, तर आम्ही अशा वेळेला काय करायला हवं. तर मी ॲव्हरेज सॅलरी इन इंडिया जेव्हा सर्च केलं गुगलवर, तर मी सुद्धा शॉकिंग राहिले की यस, आपल्या इंडियामध्ये ॲव्हरेज सॅलरीच 15,000 ते 20,000 रुपये आहे. म्हणजेच तुमच्याकरिता ते सोल्युशन बिलकुलही सुटेबल्स नव्हते. तर ज्यांची सॅलरी जास्ती आहे त्यांच्याकरिता नक्कीच ते उपयुक्त आहेत. पण ज्यांची सॅलरी कमी आहे त्यांच्याकरिता मी घेऊन आलेली आहे आज फक्त 2,000 रुपये महिना SIP केली तर आपल्याला रिटर्न्स कसे मिळू शकतात, आपण त्यामध्ये सुद्धा सक्सेसफुली आपण आपलं एक कॉर्पस कसा क्रिएट करू शकतो, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओला एंडपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या एंडमध्ये मी एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला, ज्याने तुम्ही तुमचा कॉर्पस जो आहे तो डबलने क्रिएट करून घेऊ शकता. तर जर तुम्हाला तुमचा कॉर्पस जो आहे तो फुल स्पीडमध्ये वाढवायचा असेल, 2,000च्या SIPने तुम्हाला चांगला रिटर्न बनवायचा असेल, लाईक 5,000 10,000च्या SIP सारखा रिटर्न बनवायचा असेल, तर या व्हिडिओला एंडपर्यंत बघा. मला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा. कारण तुम्हाला मराठी भाषेत आणि सोपी आणि सरळ लँग्वेजमध्ये जर तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर ते तुम्हाला चंदा कुलकर्णी या चॅनलवरच मिळणार आहेत. तर नक्की मला सबस्क्राईब करून घ्या. तर आता आपण समजून घेऊया 2,000 रुपये SIPचे रिटर्न्स. तर 2,000 रुपयाची जर आपण SIP करतो आहे ते 5 वर्षांकरिता जर आपण करतो आहे आणि 12% जर तुम्हाला परतावा मिळतो आहे. जनरली 12% ॲव्हरेज रिटर्न आपल्याला कन्सिडर करावे लागतात. तर 12%चा जर ॲव्हरेज रिटर्न तुम्हाला मिळतो आहे तर तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट जी आहे ती असणार आहे 1,20,000 रुपये. तर आपली इन्व्हेस्टेड अमाऊंट 1,20,000 रुपये असणार आहे आणि आपले रिटर्न्स जे आहेत ते 1.61 लाख रुपीज असणार आहे. तर आपले रिटर्न जे असणार आहे ते 1.61 लाख रुपीज असणार आहे. म्हणजे 1,20,000 आपण इन्व्हेस्ट केले आणि रिटर्न्स मिळाले आपल्याला 1,61,000 रुपये. थोडे कमी वाटत आहेत ना? येस. तर आता आपण पुढे बघूयात 10 वर्षानंतरचा सिनेरिओ काय राहील. आता उदाहरणार्थ आपण 10 वर्ष कंटिन्यू या SIPमध्ये पैसे भरत राहिलोत 2,000 रुपये महिना, तर त्या अकॉर्डिंगली आपण 2,40,000 रुपये आपण यामध्ये इन्व्हेस्ट करतो आहे. तर आपली इन्व्हेस्टेड अमाऊंट असणार आहे 2,40,000 रुपये. पण तुम्हाला 12%ने रिटर्न यामध्ये 4.44 लाख रुपीज. म्हणजेच पहिल्यांदा बघा आपण 1,20,000 रुपये भरले, 1,61,000 म्हणजे फक्त 40,41,000 रुपयाने आपल्याला पैसा प्लस झाला होता. पण आता आपण 2,40,000 रुपये भरले आणि 2,04,000 रुपये आपल्याला गेन झाला आहे. म्हणजेच काय, तर आपलं प्रॉफिट जे आहे ते 2,04,000 रुपयाचं झालं आहे इथे. याचाच अर्थ असा होतो की कंपाऊंडिंग जो आहे, कंपाऊंडिंगचा इफेक्ट जो आहे तो इयर बाय इयर होत चालला आहे. जसे वर्ष वाढत जातील तसा कंपाऊंडिंग इफेक्ट देखील वाढत जातो. त्यानंतर सपोज आपण 15 इयर्सकरिता या SIPमध्ये इन्व्हेस्टेड राहिलो तर 15 वर्षांमध्ये आपल्याला या SIPमध्ये आपण भरणार आहोत 3,60,000 रुपये. आपली इन्व्हेस्टेड अमाऊंट किती असेल? 3,60,000 रुपये. आणि आपले रिटर्न असणार आहे यामध्ये 9.43 लाख रुपीज. 9.43 लाख म्हणजेच किती? 5.83 लाख रुपीज आपण एक्स्ट्रा गेन केलेला आहे. तर इथे बघा आता 3.60 आपण इन्व्हेस्ट केले आणि 5.83 आपण गेन केला. ऑब्व्हियस आहे, आपण जितकी इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे त्याच्या डबलपेक्षा थोडी जास्ती अमाऊंट आपल्याला मिळाली, कारण कंपाऊंडिंगचा इफेक्ट अजून बेटर झाला. आता आपण 20 वर्षांनंतरचे इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स बघू. 20 वर्षांमध्ये आपण टोटल इन्व्हेस्ट करणार आहोत यामध्ये 4,80,000 रुपये. आपली इन्व्हेस्टेड अमाऊंट असणार आहे 4,80,000. मग कंपाऊंडिंगसाठी एक मोठा पिरियड मिळतो. तर 20 वर्षांमध्ये एक कंपाऊंडिंगची जादू आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो. 20 वर्षांमध्ये आपल्याजवळ याच SIPचे रिटर्न्स असणार आहे 18.42 लाख रुपये. जवळपास 20 लाख रुपये आपण यामध्ये आपले क्रिएट करून घेऊ शकतो फक्त 2,000 रुपयाच्या SIPने. आता मी तुम्हाला एक खूपच बढिया ट्रिक सांगणार आहे. जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये बोलली होती की मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये एक खूप सुंदर ट्रिक सांगणार आहे ज्याने तुम्ही तुमचा कॉर्पस डबलचा क्रिएट करून घेऊ शकता. तर आपण आता त्या टिपकडे वळूया. आता आपल्याला करायचं काय आहे, एक सिंपल ट्रिक
ट्रिक यूज करायची आहे. आपल्याला ही SIP एक रेग्युलर किंवा नॉर्मल SIP न करता आपल्याला याच SIPला एक स्टेपअप SIP म्हणून स्टार्ट करायचं आहे. जर आपण 2,000ची SIP दरवर्षी स्टेपअप करत गेलो 15%ने फक्त, दरवर्षी फक्त 15%नी स्टेपअप करतो आहे. कारण बघा तुमच्या सॅलरीमध्ये देखील दरवर्षी 10%ने वाढ होतच असते. तर तशीच आपण आपली SIP देखील स्टेपअप करत गेलो पाहिजे, जेणेकरून आपण आपले गोल्स जे आहेत ते अचीव करू शकू. आज आपला बजेट नाही आहे, आज आपली सॅलरी कमी आहे, पण आयुष्यभर आपली सॅलरी कमी राहील असं नाही. आपली सॅलरी ही ग्रोथ होतच असते. त्यामुळे आपली SIP देखील ग्रोईंग असायला हवी. तर आता आपण बघूयात की 2,000ची SIP फक्त 15%ने स्टेपअप केली तर रिटर्नमध्ये काय फरक पडतो. तर 5 वर्षांमध्ये आपल्याला या SIPमध्ये जवळपास 2,12,000 रुपयाचा रिटर्न असणार आहे. म्हणजे आपण 2,12,000 रुपये 5 वर्षात आपण क्रिएट करतो. 10 वर्षात आपण 8 लाख रुपयाचा कॉर्पस क्रिएट करतो, जिथे आपला 4.44 लाख रुपीजचा कॉर्पस क्रिएट होत होता. इनफॅक्ट कम्प्लिटली डबल. म्हणजे तिकडे 4,44 आणि इकडे 8 लाख. तर हा डिफरन्स जो आहे हा फक्त थोडा अमाऊंट स्टेपअप केल्यामुळे तुम्हाला बघायला मिळतो आहे. त्यानंतर 15 वर्षांमध्ये आपल्या या SIPमध्ये 22.67 लाख रुपये एवढे रिटर्न असणार आहे. 22.67 लाख रुपीजचा असणार आहे. कारण बघा तुम्ही एक लक्षात घ्या, आपण 15 वर्षांमध्ये आपण तिकडे किती कॉर्पस क्रिएट करतो, तो फक्त 9,43,000चा, आणि इकडे तोच कॉर्पस आपण 22 लाखाचा कॉर्पस क्रिएट करतो आहे, जो आपला तिकडे 20 वर्षात देखील नव्हता होणार. म्हणजे 20 वर्षातही आपण तिकडे फक्त 18 लाखाचाच कॉर्पस क्रिएट करणार होतो, जो आपण फक्त थोड्या अमाऊंटने स्टेपअप केल्यामुळे 22 लाखाचा कॉर्पस आपण फक्त 15 वर्षांमध्ये क्रिएट करतो आहे. आणि 20 वर्षात याच SIPचे जे रिटर्न्स असणार आहे, तुम्ही थोडं शॉक होऊन जाणार आहात आता. कारण या सेम रिटर्नमध्ये साठी तुम्हाला 5,000 रुपयाची रेग्युलर SIP करावी लागली असती, तेव्हा जाऊन तुम्हाला 20 वर्षात एवढे रिटर्न मिळाले असते. तर मी आधीच बोलली होती की तुम्हाला अगदी 5,000 10,000 SIP सारखे रिटर्न्स 2,000 रुपयाची SIP देखील देऊ शकते. तर तो जादू आहे कंपाऊंडिंगचा. कंपाऊंडिंग इफेक्टमुळे आपल्याला हा रिटर्न बघायला मिळणार आहे. आणि आपल्याला या SIPमध्ये 20 वर्षांमध्ये रिटर्न असणार आहे 57.20 लाख रुपीजचा. तर आपण एक 2,000ची साधीशी 15%ने स्टेपअप SIP जर सुरू केली तर आपण 57.20 लाख रुपीजचा कॉर्पस क्रिएट करून घेऊ शकतो. तर तुम्हाला तुमची SIP स्टार्ट करून घ्यायची असेल तर डेफिनेटली मला कॉन्टॅक्ट करा. कारण मी एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर देखील आहे, तर तुम्हाला नक्कीच आम्ही हेल्प करू शकतो तुमची SIP स्टार्ट करून घेण्यामध्ये. त्यानंतर तुम्ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही इतरांना देखील शेअर करा, आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि प्लीज अजूनपर्यंत जर मला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. कारण अशा टिप्स तुम्हाला माझ्या चॅनलवर नेहमी मिळत असतील. तर नक्की दुसऱ्यांना शेअर करा आणि तुम्ही देखील हे फॉलो करा. 2,000ची SIP स्टार्ट करा, 15%ने स्टेपअप करा. तुमच्या SIP करिता नक्की मला संपर्क साधा, आणि इतरांना रील शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्यू सो मच.